नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकटोक. मित्रो, अध्यात्माच्या क्षेत्रात काम करणारे माणसं, बुवा बाबा, स्वामी, बापू, कापू, हे अध्यात्माच्या नावाखाली कशा फोकनाड्या मारण्याचं काम करतात हे अनेकदा आपण बघितलेलं आहे. अलीकडे अकोला आणि आत्ता नुकताच अमरावतीला येऊन गेलेले शिवमहापुराण सादर करणारे पंडित प्रदीप मिश्रा कसं धादांत खोटं बोलतात याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला उघडकीस आलेलं आहे. तेल्लाऱ्याच्या अर्चना श्रीवास या महिलेची गर्भपिशवी नसतानासुद्धा तिला बाळ कसं झालं याचं रसभरीत वर्णन आणि जणू काही हा चमत्कार आहे या पद्धतीचं त्यांनी लाखो लोकांच्या समोर सांगितलं. त्या अर्चना श्रीवासचं बाळसुद्धा हाती घेतलं आणि कौतुकाने हा चमत्कार सांगितला की या महिलेची गर्भपिशवी काढून टाकण्यात आली होती, तरीही हिला बाळ कसं झालं. डॉक्टर के हिसाब से आज तक मेरे गर्भ नहीं ठहरा था, पर डॉक्टर के हिसाब से जब मैंने जांच कराई गर्भ की तो मेरे गर्भ में मेरे बच्चादानी के अंतर्गत गर्भाशय में एक गठान हो गई. गुरुदेव, हमने तो सोचा था कि बच्चा होगा, पर गठान हो गई. गांठ होने के बाद डॉक्टर ने कहा ये गांठ बहुत बड़ी है, इसकी जांच के लिए भी जाएगी और इसका ऑपरेशन भी बहुत जरूरी है. जब गांठ का ऑपरेशन करने लगे तो मेरे पति से कागज पर सिग्नेचर करवा ली है कि इसका जो गर्भाशय है, बच्चादानी पूरी सड़ चुकी है, इस बच्चेदानी को ही निकालना पड़ेगा. गर्भाशय की बच्चेदानी को निकालना पड़ेगा. मेरे पति की आंख में आंसू आ गए कि बच्चादानी ही निकल जाएगी तो बच्चा कैसे होगा. परंतु डॉक्टर ने कहा कि इस स्त्री पर बन जाएगी, आपकी पत्नी पर बन जाएगी, बच्चादानी निकलवाओ. तब बच्चादानी को निकलवा दिया गया, गर्भाशय पूरा बाहर निकाल दिया गया. गुरुदेव, अब तो बच्चे होने के चांस भी चलेगा. मैं बाबा के मंदिर में जाकर खूब रोई कि बाबा ये तूने क्या कर दिया. पर आप कहते हो कि भरोसा पूरा रखना. मैंने भरोसा पूरा रखा. 4 महीने बीते. 4 महीने बाद मैं फिर ठीक हुई और बाबा के मंदिर जाने लगी. मेरा गर्भाशय नहीं था, बच्चेदानी नहीं थी, पर शंकर तो शंकर है ना बाबा. मैंने फिर वापिस सफेद आंकड़े की जड़ बांधी. वापिस मैंने शिव जी की आराधना करी और बाबा की कृपा से बिना बच्चादानी के, बिना गर्भाशय के मेरा गर्भ ठहरा और बाबा की कृपा से मुझे संतान की प्राप्ति हुई. ये मेडिकल के अंतर्गत डॉक्टरों के हिसाब से ये नामुमकिन है, पर मेरे बाबा ने मुझे 27 सितंबर 2023 को पुत्र रत्न की प्राप्ति हुई है. मैं बाबा को यहाँ नमन करने के लिए, ये आश्चर्य कैसे हो गया और बाबा ने मुझे पुत्र रत्न की प्राप्ति हुई. 15 साल के बाद नाही, माझी गर्भपिशवी नाही काढली. गर्भपिशवीमध्ये गाठ झालती, ते गाठ काढलेली आहे आणि माझी 2 वेळा गर्भपिशवी धुतली होती. गर्भपिशवी नाही काढली. ते माझ्याच्यानी गलतीत मी ते पंडलमध्ये चिठ्ठी लिहिली ना, तर गलतीने ते माझ्याच्यानं लिहिल्या गेल्या अशी. पहिल्यांदा मी गाठीचा उल्लेख केला आणि दुसऱ्यांदा मी काय म्हणते ते गाठ काढली असं न लिहिता गर्भपिशवी काढली असं लिहिल्या गेल्या अशी, गर्भपिशवी चिठ्ठी दिल्या गेली. हा चमत्कार ऐकल्याबरोबर लोकांना असं आश्चर्य वाटलं की ते बेलपत्राच्या आधीच इतके चमत्कार त्यांनी सांगून ठेवलेले आहेत. लक्षात घ्या, आपला विरोध हा काही शिवमहापुराण कथेला किंवा कोणत्याही देवधर्माच्या कथेला नाही, ते असण्याचं काही कारण नाही. परंतु देवधर्माच्या नावावर सर्वसामान्य लोकांना वेगवेगळ्या क्लुप्त्या चमत्कार सांगून लुबाडण्याचं जे कार्यक्रम हे बुवा बाबा बापू करता आहेत, हे अतिशय घातक आहे. हे एज्युकेटेड माणूस असो की अडाणी माणूस असो, त्याच्यासाठी सुद्धा अतिशय घातक आहे. ह्या अंधश्रद्धा वाढीस लागणं, हे ढोंग धतुरे पाखंडी धंदे वाढीस लागणं, हे या लोकांचं बिझनेस असतो. आणि प्रदीप मिश्रा असतील, बागेश्वरचे धीरेंद्र शास्त्री असतील, या सगळ्या लोकांच्या ह्या बदमाशा आहेत. देवधर्माचा आधार घ्यायचा आणि त्याच्या आधारे लोकांना मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम हा चाललेला आहे.
त्याच पद्धतीने त्यांनी अमरावतीला त्या शिवमहापुराण कथेत प्रदीप मिश्रांनी सांगितलं की तेल्हाऱ्याच्या म्हणजे अकोला जिल्ह्यातल्या तेल्हाऱ्याच्या अर्चना शिरवास या महिलेची काही कारणास्तव गर्भपिशवी काढण्यात आली. तरीही बघा तिने सतत शिवाची पूजा केली, ते बेलपत्र घेऊन पिंडीला लावणं काय आणि ते विशिष्ट मंत्राचं पठण करणं काय, आणि त्याचा चमत्कार झाला की तिला गर्भपिशवी काढलेली असतानासुद्धा पुत्रप्राप्ती झाली. आता हा चमत्कार सांगितल्याबरोबर काही पत्रकारांनी तेल्हाऱ्याला जाऊन माहिती घेतली, तिचे बाईट्स घेतले. तिने ते स्पष्ट सांगितलं की गर्भपिशवी नव्हती काढण्यात आली, माझ्या गर्भामध्ये ज्या गाठी झाल्या होत्या त्या गाठी काढण्यात आल्या. म्हणजे सांगा की प्रदीप मिश्रा सामान्य लोकांना, लाखो भक्तांना धादांत खोटं बोलता आहेत हे सांगताना कुठंही ते काळजी घेत नाहीत. असंच सुरू असते. लाखो लोकांच्या समोर जेव्हा एखादा चमत्कार सांगितला जातो, तो चमत्कार खरा आहे की खोटा आहे हे तपासण्याची कोणतीही सुविधा लोकांपर्यंत नसते. त्याच्यामुळे अशा सगळ्या बुवाबाबांना, अशा पाखंडी बुवाबाबांच्या नादी जनतेनं लागू नये. वास्तविक काहीही ते एखाद्याची, तुम्ही कोणतीही देवाची पूजा करा, पिंडीची पूजा करा, महादेवाची पूजा करा, शिवाची पूजा करा, ते मानसिक समाधानापुरतं ठीक आहे. परंतु जीवनातले महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाच्या गोष्टी जर यांनीच होत असतील, असं जर हे बुवाबाबा सांगत असतील आणि त्याद्वारे आपली तुंबडी भरून कोट्यावधी रुपये आपल्या आश्रमाच्याकडे जर वळते करत असतील, तर या सगळ्या षडयंत्रापासून समाजाने, सामान्य भक्तांनी सावध होण्याची गरज आहे. हे सगळे बुवाबाबा हेच करतात. इतकं सगळं या प्रदीप मिश्रांचं उघडकीस आल्यावरसुद्धा महिला ऐकायला तयार नाहीत. लाखोची गर्दी होते. एक लोटा जल सब समस्या हल, हे असं सांगताना रोज सकाळी महिला 2-2 लोटे त्या पिंडीवर टाकताना दिसतात. घरी एखादं झाड असेल तर ते पाण्यापासून कोमेजून जाते, हे परिस्थिती आहे. परंतु शंकराच्या पिंडीवर मात्र पाणी टाकताना ह्या महिला थकत नाहीत. एक बघा, तुमची धार्मिक बाजू वेगळी आणि हे कर्मकांड हे वेगळं असतं. त्याच्यामुळे लोकांनी अशा सगळ्या बुवा बाबा नेमकं काय सांगतात त्याचा अन्वयार्थ घेऊन नव्यानं जीवनात आपल्या संगती करायची असते. वारकरी संप्रदायात जेवढे काही संत होऊन गेले, संत ज्ञानेश्वरांपासून तर संत तुकारामांपर्यंत, नामदेव वगैरे, या सगळ्या संतांच्या मांदी अळीनं अतिशय उत्तम परमार्थ आणि स्वार्थ परमार्थ आणि धर्माचा अन्वयार्थ व्यवस्थितरित्या सांगून ठेवलेला आहे. नवे नवे जे बुवा बाबा, साधू, बापू, कापू येतात, हे वारकरी संप्रदायाच्या संतांनी जे सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त काहीही सांगत नाहीत. परंतु सवय आपल्याला अशी असते, इन्स्टंट फूडची सगळ्यांना सवय पडलेली आहे. आपण आपले धर्मग्रंथ वाचत नाही. वारकरी संप्रदायाचं जे लिटरेचर आहे म्हणजे अगदी संत ज्ञानेश्वरांचे ग्रंथ असतील, तुकारामांची गाथा असेल, ज्ञानेश्वरी असतील, भावार्थ दीपिका असेल, चांगदेव पासष्टी असेल, हे सगळे वारकरी संप्रदायातले जे ग्रंथ आहेत, वारकरी संप्रदायातल्या संतांनी निर्माण केलेले अभंग जे आहेत, ते अभंग समाजातल्या दुःख, दैन्य, दारिद्र्य याच्यावर अनुभव घेऊन त्यांनी त्या रचना केलेल्या आहेत. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाच्या व्यतिरिक्त हे संत काही मांडत नाहीत. त्याच्यामुळे अशा सगळ्या बदमाश बाबांपासून आपण स्वतःला सावध केलं पाहिजे. आणि प्रदीप मिश्रांसारखे जे स्वार्थी लोक आहेत, बागेश्वरसारखे जे स्वार्थी लोक आहेत, याही लोकांपासून समाजाने सावध राहिलं पाहिजे. आजच्यापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक आणि शेअर करा. या चॅनलला मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्याचे काही पैसे लागत नाहीत. धन्यवाद.